तर गाईज नमस्कार आणि जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि गाईज खूपच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो आज. मला वाटते कमीत कमी काहीतरी 1 का 1.5 महिन्यानंतर मी आज ब्लॉग शूट करतो आहे. रोज फिरतो, रोज इकडं जातो, रोज तिकडं जातो, रोज काय ना काय ॲक्टिव्हिटीज असतात, पण ब्लॉग काय शूट करत नाही. बोललो की आता काय असेल इंटरेस्टिंग किंवा काही तरी थोडं गॅप घेतलं आहे मी परत एकदा, म्हणून नाही टाकत. पण आपले शॉर्ट्स व्हिडिओ असतात आपल्या चॅनेलवरती, ते तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही बघता सर्वजण. तर काही आज ब्लॉग शूट करायचं कारण असा की 2 ते 3 वर्ष झाले मागचे मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये व्हिडिओ बनवतो की मसाल्याचा, आपला जो आगरी कोली मसाला आहे त्याचा व्हिडिओ मी टाकत असतो, ब्लॉग टाकत असतो. आणि तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद देता त्या ब्लॉगला. काही जो सगळ्यात फर्स्ट टाईम टाकला होता त्याला पण भरपूर प्रतिसाद दिला होता. तर म्हणूनच बोललो की आज चाललो होतो आईचे बरोबर ठाणा मार्केटला आमच्या मसाला आणण्यासाठी. तर आता सध्या तुम्हाला माहिती पण आहे काय परिस्थिती चालू आहे. युद्ध चालू होतं आहे, अजून पण संपला नाही ना. काय काय जगामध्ये उलटे सुलटे कामं भरपूर चालू आहेत. महागाई वाढले, हे वाढले, ते वाढले. तर यावर्षी मसाला महाग आहे असं सर्वजण बोलत आहेत. तर आपण जाऊन प्रत्यक्षात बघूया ठाणा मार्केटमध्ये का आपला जो आगरी कोली मसाला आहे तर त्याचा काय भाव चालू आहे आणि कसा भेटतो आहे मसाला. तर त्यासाठीच बोललो का ब्लॉग शूट करू, म्हणजे तुम्हाला पण माहिती पडेल ज्यांना बनवायचा आहे मसाला त्यांना. यावर्षी लेटच झाला, दरवर्षी आम्ही मार्च एप्रिलमध्ये बनवतो. आता मे महिना आला अजूनपर्यंत, म्हणजे माझ्या तर मागं लागलेले सगळे चल 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 चल, पण मला टाईम नव्हता, फिरण्यापासून फुरसत नव्हती, म्हणून लेट झाला. तर आज तो दिवस उजाडला आहे ना. चाललो आता मसाला मार्केटला लवकर उठून आंघोळ करून, लवकर म्हणजे वाजले आता 12. तर चलो गाईज जाऊया फटाफट आणि बघूया आगरी कोली मसाला. आणि बाकी पच्चा पण कोणता मालवणी मसाला असेल, घाटी मसाला असेल, काही कुठलाही मसाला असेल. सध्या मिरचीचा काय भाव चालू आहे आणि इतरही मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्याचे काय भाव चालू आहे मार्केटमध्ये. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. या कुठले मस्त मस्त हवा आणि ऊन पण तसाच आहे, पण काय नाही, हवेमुळं ऊन एवढा लागत नाही. उबेर बुक केलं, येते उबेर. हे बघा असा हा आपला व्ह्यू आहे इकडचा. चालला असती तो पण कमी होत, पाईपलाईन टाकत घेतल्या त्याच्यामुळं. तर चला आता तर गाईचं बघा, हा आहे ठाण्याचा दादाजी कोंडदेव स्टेडियम. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल मसाला बनवायसाठी तर दादाजी कोंडदेव स्टेडियमच्या इथे जो मच्छी मार्केट आहे ठाण्याचा, तर तो ॲड्रेस सांगायचा तर तुम्हाला परफेक्ट तिकडेच सोडतील. अग्निशमन दल किंवा मच्छी मार्केट सांगायचं ठाण्याचा, ठाणा मार्केट. तुम्हाला सांगतो ठाण्याचा जो अग्निशमन दल आहे, अग्निशमन दलच्या इथून असं आतमध्ये जुना मसाला मार्केट लागतो, तिकडे यायचं तुम्हाला. नाहीतर मावराचा मार्केट बोलायचा, मच्छी मार्केट ठाण्याचा. ठाण्याचा मच्छी मार्केट बोललं तरी पण तुम्हाला बरोबर इथे कोणी पण आणून सोडेल जर तुम्ही दुसरीकडून कुठून येतात. तर बघा हा आहे मच्छी मार्केट, जो दिसते ना. आता समजा इकडूनच सरळ जायचं आहे तर गावठी कोंबडे ऐकायला ठेवलेत तसे. इथून सरळ गेलं ना मग बघा चालू होतं सगळे मसाल्याचे दुकान. तर चला आता काढू आपण भाव मसाल्याचा. आणि मसाल्याचाच मार्केट नाही, इथे सर्व आहे, होलसेल मार्केट आहे पूर्ण. भाजी वगैरे सर्व भेटतं इथे. पत्रावल्यापासून, फलांपासून, फरसांपासून, कांदे बटाटेपासून सगळा मार्केट आहे हा. आणि हा इथून आतमध्ये मावराचा मार्केट आहे. चला आता मसाल्याचा काढू आपण भाव घेऊ सगळा. आगरी कोली मसाला कसा आहे? काय चाललंय भाऊ?
रेडीमेड पाहिजे? हा नाही, मग आपला मिरची पाहिजे डायरेक्ट. हा पाहिजे ना. हा, दरवर्षी सध्या भाव होता काय माहिती का, 1000 रुपये 5 किलो, 1500 रुपये 5 किलो, 1800 रुपये 5 किलो, म्हणजे चांगल्यातला चांगला 1000 रुपयापर्यंत भेट होता 5 किलो. यावर्षी मसाला आहे महाग. यावर्षी 1200 रुपयाचा 3 किलो, 1200 रुपयापासून चालू आहे आगरी मसाला. चला आता बघूया, सगळीकडे तोच भाव आहे. एक दोन दुकानात काढूया अजून भाव. या चला, ती गल्ली आहे, असे मसाल्याचे इथे आतमध्ये मार्केट आहे. आगरी कोली मसाला 1200ला 3 स्पेशलवाला. स्पेशलवाला 1200ला 3. मिरचीचा काय भाव आहे? 350 पाणी, 350 बेडकी 500. बेडकी 500 रुपये किलो. आणि हल्दीचा काय चाललंय भाव? हल्दीचा सेलम हलद 250 रुपये किलो. गरम मसाले. खोबरं आहे का इकडे? का काय भाव चालले खोबऱ्याचा? 480 रुपये किलो. 480. एवढा महाग झाला? 480 रुपये किलो. हे चिंचा बिंचा सगळं आहे. तर चला, आपण दरवर्षी बनवतो त्या दुकानात एकदा विचारू. सगळीकडे तोच भाव चालू आहे. सकाळपासूनच मार्केटमध्ये गर्दी चालू झाली. तुम्हाला जर इथेच भाजून भिजून रेडी करून पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला करून भेटेल. तर आपण बघा या दुकानात बनवतो, संजिरीमध्ये, ओळखीचा आहे आपल्या. आता आलो इथेच, या इथे बघू चला. कारण याच दुकानाचा आपण व्हिडिओ टाकलेला 2 वेळा. बघू आता काय भाव चालू आहे, कसं काय. इकडे सगळीकडे सेमच आहे. किंग मसाला. काय भाव चाललाय मिरचीचा? बेडगी 400 रुपये. काश्मीरी 500 रुपये. काश्मीरी 500. लवंगी मला 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. अच्छा, आणि हळद वगैरे? बरोबर पण 220 रुपये. 220 रुपये सेलम हळद. सेलम हळद. आणि दुसरी गोल हळद आहे सेलम गाठी. सेलम गाठी 200 रुपये. अच्छा. धने इंद्री धने 250 रुपये किलो आहे. नायलून धने 200 रुपये किलो आहे. आणि जुने धने 160 रुपये. आणि खोबऱ्या वगैरे काय चालले भाव? आता 480 रुपये चालले. नाव बघा. रेडीमेड मसाला पाहिजे असेल आपल्याला बनवून, आगरी मसाला हा भेटेल ना तुम्हाला. काय भाव आहे? रेडीमेड मसाला तुम्ही आगरी मसाला फर्स्ट क्वालिटीचा बनवला ना 1000 रुपयाचा 2.5 किलो. 2.5 किलो. 2000 रुपयाचा आम्ही 5 किलो देतो. आणि मसाल्याची क्वालिटी खूप छान. आणि मालवणी मसाला? मालवणी मसाला घेणार तुम्ही का अंगावरचा मसाला घेणार मालवणी तर तुम्हाला 3 किलोचा मसाला 2-2.5 हजाराला पडेल. 2-2.5 हजाराला. वगैरे घेणार ना बोला 2.5 किलो. गाठी घाटी मसाला 3 किलोचा येणार तुम्हाला 2000. 2000 रुपये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघा आमच्याकडे कस्टमर त्यांचा मसाला बनवतो बघा, घाटी मसाला. घाटी मसाल्यामध्ये बघा काय काय टाकलं. हे घाटी मसाल्याचं प्रमाण आहे तुम्हाला भेटेल. हे बघा इथे बघा प्रमाण आहे घाटी मसाल्याचं, प्युअर घाटी. किती किलोचा आहे हा? 3 किलो मिरचीचं प्रमाण आहे. 3 किलो मिरचीचा? 3 किलो मिरची आहे. त्याच्यामध्ये म्हणजे काय काय येते ते सर्व आहे? ते तुम्हाला मी सांगतो वाचून बघा. त्याच्यामध्ये धने आहे, मिरी आहे, खसखस आहे, बडीशेप आहे, जिरा आहे, राई आहे, मेथी आहे, यालकुंड आहे, लवंग, दालचिनी, मसाल्याची वेलची, लालफूल, चक्रीफूल, नाकेशर, शहाजिरा, तेजपत्ता, दगडी फूल, त्रिफला, कबाब चिनी, जायफल, हिरवी वेलची, सुंठ, तीळ आणि खोबरा आणि कांदा असा भाजून काळा मीठ सगळ्या वस्तू आहेत. त्यांच्यात 35-36 वस्तू असतात घाटी मसाल्याचा.
हा स्पेशल घाटी मसाला आहे. हा घाटी मसाला फक्त टंकावरती तुम्हाला करून भेटणार तयार, चक्कीवरती होत नाही. आता हे आमचे हमेशीचे कस्टमर आहेत बघा, तिथे लांबून येतात, ते त्यांना पण आत्ताच जस्ट बनवून देते बघा. आता ते टंकावरती जाणार. गेले 39 वर्ष आम्ही ह्या दुकानामध्ये कार्यरत आहोत आणि इथं स्पेशल मसाला आपल्याकडे मिळतो, किंग मसाला सेंटर. ओके, दिलेलं आहे तुमचं, दाखवले सर्व दुकानाचं, कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला. ठीक आहे बेटा. आता यांचा स्टॉक आहे पूर्ण मिरचीचा वगैरे, मसाल्यांचा वगैरे बघा. हे बघा. हा, तुम्हाला जर जिरा वगैरे, मसाले वगैरे, बडीसोप वगैरे अजून काय पाहिजे पॅकिंगवाला तर ते पण भेटेल. त्याचा पण भाव सांगा थोडा तुमच्या इथे, थोडं काय भाव असेल ते पण सांगा. हळद पावडर दल्लेली 280 रुपये किलो, मिरची पावडर एकदम प्युअर दल्लेली 400 रुपये किलो आणि दुसरी आपण घेणार जिरा वगैरे 300 350 रुपये भाव होलसेल रेट आहे. जिऱ्यामध्ये पण 2 क्वालिटी आहेत, 1200 गोपाळ करून आहे आणि बरीच चांगली आपली क्वालिटी जिरा आहे. चालेल चालेल. तुमचं दिलेलं आहे दुकानाचं मी, किंग मसाला सेंटर म्हणून आहे बघा. परत एकदा दाखवतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करा या दुकानामध्ये. ओके, किंग मसाला सेंटर आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण दाखवतो तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर सांगतो इकडे बघा. याच आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे किंग मसाला सेंटर, महात्मा मसाला फुले मच्छी मार्केट, ठाणा वेस्ट स्टेशनपासून फक्त तुम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावरती. लोकेशन असं आहे की खंडोबाचा मंदिर, तिथून पुढे आलात तर जवाहर बाग येणार आणि दादोगोंडे स्टेडियम आणि मोहम्मद अली रोड. अशा प्रकारे तुम्ही 9 मिनिटांमध्ये ठाण्यापासून तुम्ही स्टेशनवरून 9 मिनिटात तुम्ही फक्त आमच्या मार्केटमध्ये पोहोचू. हे किंग मसाला सेंटर. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बस काय जातं, दुसऱ्या दुकानात आलो आहे, संजिरी मसाला म्हणून आहे. आपण इथेच बनवतो दरवर्षी मसाला आणि याच दुकानाचा व्हिडिओ आपला भरपूर व्हायरल गेला होता. 80,000 व्ह्यू गेले होते. हे बघा, चॅनलचं नाव धीरज पाटील ब्लॉग्स. आणि इथे मागे ना डंक वगैरे आहेत, तर इकडे मसाला पूर्ण फुटून वगैरे भेटते बघा. इथेच लगेच मिरची वगैरे सर्व सुकून बिकून सर्व मशिनीवरच दलून वगैरे सर्व देतात. आता यांना पण आपण विचारू कसा काय भाव आहे, काय आहे ते सर्व. चला, बघा इथे ना हा जो संजिरी मसाला सेंटर याच्या दुकानात आले, तर आपल्याला भाव सर्व सांगतोय की आगरी मसाल्यामध्ये कोणत्या प्रकारची मिरची असेल मिक्स आणि काय काय असते. जोरात बोल थोडा. हे बघा, हे लवंगी मिरची आहे, लवंगी, काश्मीरी मिरची आहे, काश्मीरी, आपला बेडकी मिरची आहे, बेडकी मिरची, हा संकेश्वरी, हे सर्व मिक्स येणार ना त्याच्यामध्ये. त्याचे मिक्स आहे ना, हा, आणि जे अख्खा मसाला असतो त्यामध्ये काय काय मिक्स येणार थोडंफार. गरम मसाला वगैरे सगळं मिक्स येणार, काळी मिरी, खसखस, छोटी इलायची, मोठी इलायची, जावेत्री, असं सगळे मिक्स येणार याच्यामध्ये. अच्छा, आणि 25 आयटम असतं मसाले. 25 आयटम असतात. आणि तुमचे ते काय चालू आहे भाव खोबऱ्याचा? 450, 400, 450, 400. आणि हळद? 220 चांगली वाली प्युअर सेलम सेल. अच्छा, आणि आगरी मसाला 1000 रुपयाला 3 किलो आणि 1200ला पण 3 किलो, म्हणजे असे 2 प्रकारचे आहेत तुमच्याकडे. ओके, मिरची खाने के टाइम तो आईको बता देना. बस सब साके तो वापस वाचले भारी आले माझ्या टायमाला नव्हतं. दोन सेपी. गाईज बघा, आम्ही 9 किलो मसाला बनवतोय, तर त्याच्यासाठी जे काय लागते ते सर्व, आणि खोबरा, हळद बिलद सर्व घेतोय आम्ही. हे बघा, खोबरं का 45. अजून काय पाहिजे?
आणि आम्ही आहे ना अख्खा मसाला नेणार आहे, म्हणजे मिरच्या वगैरे घरी नेणार आहे, त्यांना सुकवणार. सुकून नंतर मग आमच्या गावाचाच डंका आहे, मग तिकडेच आम्ही दलाला देणार आहे गावामध्येच, कारण मिरच्या चांगल्या सुकवायला लागतात मसाला ठेवायचा. ते बघा आत्ताशी 12:30 वाजले, गर्दी चालू झाली हळूहळू. आणि संडे पण आहे आज, संडे असून पण दुकानं चालू आहेत, कारण सीझन आहे आता मसाल्याचा. ते बघा आणि पूर्ण हा एवढा पण जेवढा आहे ना सगळीकडं मसाल्याचे दुकान आहेत. डंक हे ते बघा, इथे डंक आहे बघा. भाजून दलून कुटून बिटून सगळं इथंच भेटतं बघा. असा मार्केट आहे मसाल्याचा. आता सगळे दुकानं कवर नाही करत, आपले आहेत ओळखीचे 2-3 ते कवर करतोय मी. भाईला व्हिडिओमध्ये यायला आवडतंय, भाई सारखा व्हिडिओमध्ये येते. बोल सबस्क्राईब कर बोल चॅनलला आपल्या. 2 वर्ष झाले काढतोय, 2 वर्ष झाले तुमच्या दुकानाचा. मी आपल्याला ना डिस्काउंट पण दिला आहे थोडाफार, कारण आपण दरवर्षी करतो इथूनच म्हणून. तर तुम्हाला पण भेटेल डिस्काउंट. आता मसाला म्हणजे मिरची आमची भरत घेतोय, तर भरताना तुम्हाला दाखवतो. गोणीमध्ये भरून देतील. मग तुम्हाला जसं बोललो घरी जाऊन सुकवायचे आपल्याला मसाला अख्खा, तो भाजून बिजून मिरची सुकून नंतर मग दलाला द्यायचं आपल्याला कुटायला. हे बघा मेहनतीचं काम आहे, दिवसभर हाताला आगा गवत असेल, अंगाला आगा गवत असेल, एवढं उन्हामध्ये. मिरचीचं देठ वगैरे साफ करायला तोडायला बसले सर्व. ते बघा, तर आपला मसाला आता भरायला घेतोय बाई. क्यू म्हटले हे बघा, आता घेतले आपली मिरची भरायसाठी. ही लवंगी मिरची आहे, तिखट मिरची असते तिखट. ही काश्मीरी आहे, काश्मीरी मिरची बघा. ही कलरसाठी असते, ही तिखट नसते, हलकी तिखट असते, फक्त कलरसाठी. मेन काश्मीरी लाल कलर जो येतो मसाल्याला या मिरचीमुळे येतो. त्यानंतर ही आहे बेडकी मिरची, आणि ही आहे संकेश्वरी मिरची. हे बघा ही संकेश्वरी. या असे 4 प्रकारच्या मिरच्या मिक्सिंग आहेत. बाईनी कोल्ड्रिंक आणले आपल्यासाठी. नको पी. आणि ना शिंका येतात जाम, मसाल्याचा नुसता भडका उठला सगळीकडं. बाईने बघा सगळ्या मिरच्या मिक्स केल्या, भरल्या. हे असं वजन इथे कमी आहे, करतोय तो अजून. हे बघा ते लोक भरतायत ना, शिंकून आमचा जीव गेला इथं. नाकामध्ये पूर्ण मिरचीचा बिया, नाही तर मसाल्याचा पूर्ण हे. या लोकांना झाले सवय, आमची वाट लागले पूर्ण. शिंकून डोलातून नाकातून पाणी यायला लागले पूर्ण. भाई कैसे रहते तुम लोग इधर? हम लोग को देख कैसा हो रहा है, किधर आगा पूरा जलन हो रहा है हम लोग को ऐसा पूरा. आपला नवीन मित्र झाला इकडं का, आता यो फ्युचर मॅनेजर आहे ना तू इधर का? हा फ्युचर मॅनेजर आहे, छोटा मॅनेजर आहे. बा अजून एक आला बघ. भाजायची मशीन बघा कशी असते. जे लोक मसाला इथंच घेऊन इथंच कुटतात ना, हे बघा ही अशी मिरची भाजतात. आपण डायरेक्ट त्याला उन्हामध्ये शेक देणार आहे. किती बारीक पोरग आहे बघा, एवढं मेहनत करतो उन्हामध्ये. खायची कामं नाही ती, अंगाची अख्खी आगाग होते. आपला मसाला भरून झालेला आहे. 9 किलो घेतला आहे आपण, सर्व मिक्स.
आता याला घरी जाऊन सुकवायचं आहे. त्याच्यामध्ये हळद दिलं सर्व आहे. हळद सर्व वेगळी घेतले. बघा असा मसाला आहे. याच्यामध्ये बघा काय काय भरपूर प्रकारचे आहेत. काहीतरी 24 ते 25 प्रकारचे आयटम मिक्स आहेत ना. 24 ते 29 प्रकारचे आयटम मिक्स असतात त्याच्यामध्ये. अख्खा मसाला असतो. दादा हा घेऊन जायचं आपल्याला घरी. मग नंतर मिरची 2 ते 3 दिवस सुकवायची आहे त्याला चांगला उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये एकदम. चल भाई मिलते. हाँ अगले साल नहीं आएगा. मैं घूमते रहता ठाणे में. हे बघा संजिरी मसाला सेंटर इकडे या किंवा इथे किंग मसाल्याला या. आजूबाजूलाच आहे सर्व दुकानं. आहे कॉन्टॅक्ट नंबर पण बघा. आला आता आपला मसाला पॅक. आता घेऊन जायचं घरा. आता ही कष्ट करायचे फक्त आपल्याला. चला चले भाई मिलेंगे. चल चले. हा नाही नाही थंडा बिंडा नको काय. चला चला. हा हो हो टाकतो नक्की. हो हो सगळं प्रेम बघा. ओळखीचे आहेत सगळे आपले. त्यांचा पण थोडाफार बिझनेस वाढतो. आपला पण व्ह्यू वगैरे जातात. त्यांचं पण भलं होतं, आपलं पण भलं होतं. काय मग चाललंय आपल्या माणसांना मोठं करायला. जे आपल्याला हे बघा सो गाईच बघा मसाला घेऊन आता आलेले घरी. आणि तसं तुम्हाला बोललो सुकाला विकायला टाकायचा आता तो. आणि सर्व करायचं आहे रेडी. तर मग छोटासा ब्लॉग दाखवला मी मसाल्याचा तुम्हाला भाऊबीचा सर्व. तर गाईज कसा वाटला ब्लॉग सांगा. ब्लॉगला करा लाईक कमेंट शेअर. ज्यांनी नाही केलं सबस्क्राईब त्यांनी करा सबस्क्राईब. भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. बघत राहा आपले ब्लॉग. जे नवीन आहेत ते जुनेवाले ब्लॉग. तोपर्यंत मी काहीतरी चांगला कंटेंट घेऊन येईल तुमच्यासाठी. चला बाय बाय. जय श्रीराम.